सगळ्यांना नमस्कार. आज आपल्या समूहावर अनुयाताई धारप या आलेल्या आहेत. त्या आपल्याला संत मुक्ताई बद्दल माहिती देणार आहे. त्यांचं स्वागत आणि त्यांची ओळख भारतीताई पवार करून देतील आणि आभार प्रदर्शन रोहिणीताई गोगावले करतील. भारतीताई. नमस्कार. मी भारती पवार आळंदीत राहिलाय. आधी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपल्याकडे अनुया गरवारे धारप यांचे व्याख्यान होणार आहे. त्यांचे शिक्षण MA मराठी BEd हे असून त्या मुंबई येथील SIS ES महाविद्यालयात गेल्या 16 वर्षापासून मराठीत विषयाचे अध्यापन कार्यरत आहेत. त्यांनी दिवाळी पहाट, संध्या आठवणीतली बाबूजी, श्रीनिवास खळे, अरुण दाते, शांताबाई शेळके, लता मंगेशकर, अरुण दाते, लता मंगेशकर इत्यादी कलाकारांवर आधारित कार्यक्रम केले आहेत. तसेच अनेक पुस्तके त्यांची प्रकाशन आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमाचे निवेदन, सूत्रसंचालन देखील केले आहेत. विंदांच्या कविता, पाठ्यपुस्तकातील कविता आणि वास्तवे या विषयावर श्रेष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्याबरोबर परिसंवादामध्ये अनुयाताईंचा सहभाग आहे. स्वप्नील बांदोडकर, सिद्धार्थ जाधव, नीला सत्यनारायण, निर्मिती सावंत, भारती पाटील, विजय गोखले, दिलीप प्रभाळकर, डॉक्टर अमोल कोल्हे, समीर चौगुले, सुहास जोशी, कवयित्री नीरजा अभिराम भंडलकर, राजन खान, तसेच विज्ञान कलाकार डॉक्टर बाळ फोडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर इत्यादी मान्य मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. वर्षामुळे लिखित धाकट्या राणीसाहेब पुतळाबाईंवर आधारित ऐतिहासिक कादंबरीच्या अभिवाचनाचे कार्यक्रम देखील त्यांनी केले आहेत. रसिक मंडळी डोंबिवलीच्या अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे. ठाणे येथील जी काव्य मॅरेथॉन झाली त्यांची त्यात नोंद लिम्का बुक ऑफ द रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. त्यात ताईंचा सहभाग आहे. काव्यकट्टा या डोंबिवलीतील 90व्या साहित्य संमेलनाला देखील ताईंचा सहभाग आहे. अनुया ताईंनी महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळातर्फे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमात आयोजन केले आहे. तसेच सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्तम अभिनयाचे विशेष पारितोषिकही मिळाले आहेत. त्यासाठी त्यांनी एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांचे अनुभव नावाचे YouTube चॅनलवर देखील आहेत. त्यांच्यावर 52 वर्ष भागाची अभिवचनाची सिरीज पूर्ण आहे. त्यांनी अनुमान लावले आहे, ब्लॉग लेखन केले आहे. त्यासाठी त्यांची मुंबई लोकल ही 25 भागाची लेखमालिका आहे. एवढे त्यांचे कार्य आहेत. धन्यवाद. आदिशक्ती मुक्ताबाई माता की जय. ओके, धन्यवाद भारतीताई, माझा परिचय छान करून दिल्याबद्दल. फक्त एक तुम्ही बोलताना असं म्हणाला की पुस्तक प्रकाशित झाली आहे, तर माझी पुस्तकं प्रकाशित नाही झाली आहे. मी अनेक पुस्तक प्रकाशनांना सूत्रसंचालन केलेलं आहे, असं आहे त्याच्यामध्ये. तर तेवढं फक्त एक दुरुस्त करायचं होतं. सगळ्या माझ्या भगिनींना माझा नमस्कार आणि आराधना ग्रुपचे मी आधीच आभार मानते. ऋता खापर्डे यांचे आभार मानते की आज मला इथे संधी उपलब्ध करून दिली. आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई याबद्दल मी आज बोलणार आहे या विषयावरती. तर मी असं म्हणत होते की या व्यासपीठावरती आतापर्यंत अनेक भगिनींनी व्याख्यानं सादर केली आहेत. त्या सगळ्याच माझ्यापेक्षा वयानं, अधिकारानं, अनुभवानं मोठ्या आहेत. आणि मला असं वाटतं आतापर्यंत मी जेवढी व्याख्यानं ऐकली, तर मला असं वाटतं की सगळ्यात वयानं लहान मीच असेन कदाचित. दुसरी गोष्ट म्हणजे संत मुक्ताईंबद्दल माझा काही खूप अभ्यास आहे अशातला भाग नाही. खरं सांगायचं तर ऋताताईंनी मला ह्या विषयाबद्दल विचारल्यानंतर मी त्याबद्दल थोडासा अभ्यास सुरू केला. आणि आज मी जे व्याख्यान सादर करणार आहे, मला आशा आहे की तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल. तर कालच ऋताताई खापर्डे यांचा वाढदिवस साजरा झालाय, तर आपण सगळेजण त्यांना समूहातर्फे वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा देऊया. आणि योगायोगाची गोष्ट अशी की ज्यांच्याबद्दल मी आज बोलणार आहे, म्हणजे आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचा जन्मदिवस सुद्धा आता नवरात्र चालू आहे. तर नवरात्रीतला पहिला दिवस म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा
म्हणजेच शारदीय नवरात्राचा पहिला दिवस हा संत मुक्ताबाई यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1279 मध्ये आपेगाव किंवा आळंदी अशी 2 मतमतांतर आहेत या बाबतीमध्ये, की त्यांचा जन्म नक्की आपेगावला झाला की आळंदीला झाला. पण ह्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे एवढं नक्की आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव यांची ही लहान बहीण अनेकांना WhatsAppवरती हे आलेलं सुद्धा असेल, पण मी आज ह्या निमित्तानं पुन्हा सांगते, की या चारही भावंडांची नावं सुद्धा कशी विचार करून कदाचित त्यांच्या आई-वडिलांनी ठेवली होती, की मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला होता तो निवृत्ती. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही आणि म्हणून दुसरा होता तो ज्ञानदेव आणि ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान आणि ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून ही चौथी जी होती ती मुक्ताई. म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही 4 नावं म्हणजे मानवी मनाच्या 4 अवस्था आहेत असं म्हटलं तरी ते काही वावगं ठरणार नाही. संत मुक्ताई ही त्यांची 3 भावंडांची लहान बहीण होती. पण त्या 3ही भावंडांच्या वृत्तींचा एकवटलेपणा तिच्यामध्ये कसा होता, या बाबतीत संत निवृत्तीनाथांनी स्वतः असं लिहून ठेवलेलं आहे, की त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई, ऐसी मुक्ताबाई आम्हामध्ये. त्रिवेणी म्हणजे कोण? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या तिघांचा एकत्रित ओघ म्हणजे मुक्ताबाई असं म्हणता येते. ब्रह्मा, विष्णू, हरू जैसे एके ठाई, तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर जसे एके ठाई असतात, तसे आम्ही तिघ जण मुक्ताबाईमध्ये सामावलेले आहोत, असं संत निवृत्तीनाथांनी लिहून ठेवलेलं आहे. आता त्या तिघांमधले कोणते गुण मुक्ताबाईमध्ये होते? तर वेदसंपन्न श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांनी असं म्हटलंय, की मुक्ताईच्या ठिकाणी निवृत्तीनाथांच्या ठिकाणी असणारं सहज सुंदर वैराग्य होतं. ज्ञानदेवांची तेजस्विता तिला भूषणभूत ठरली होती. सोपान देवांची चिंतनशीलता तिच्या ठिकाणी आपल्या मधुर रूपाने प्रकटलेली होती आणि या गुणांबरोबरच तिच्या ठिकाणी अलौकिक बुद्धिमत्ता प्रकटलेली होती. लोकविस्मयकारी स्मरणशक्ती तिला लाभलेली होती आणि इतका स्वाभिमान तिच्यामध्ये भरलेला होता, की आपण त्याचं अनुकरण करावं, इतकी ती स्वाभिमानी स्त्री होती. आणि एवढं असून सुद्धा तिच्या ठिकाणी अत्यंत लढिवाळपणा, प्रेमळपणा असा भरलेला होता. अशा गुणांनी युक्त अशी संत मुक्ताबाई होती. वयाच्या अगदी 4थ्या वर्षी तिला पोरकेपण आलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या 4ही मुलांना जेव्हा ते सोडून गेले, त्यावेळेला त्या अक्षरशः फक्त अवघ्या उण्यापुऱ्या 4 वर्षांच्या होत्या. इतका कमी सहवास आपल्या आई-वडिलांचा त्यांना लाभलेला होता. नावाप्रमाणेच त्या आयुष्यभर विरक्त किंवा मुक्त अशा राहिलेल्या आहेत. समाजाच्या विचारांची, मतांची किंवा एकूणच ज्याला लौकिक अर्थाने समाजाच्या चौकटी असं म्हटलं जातं, त्या कुठल्याही चौकटी, बंधनं त्यांना बांधून ठेवू शकली नाहीत आणि म्हणूनच आपलं मुक्ताई हे नाव त्यांनी सार्थ केलेलं आहे. संत निवृत्तीनाथ म्हणजे आपल्या मोठ्या बंधूकडूनच त्यांनी नाथ पंथाची दीक्षा घेतली होती. विसोबा खेचर यांनी मुक्ताबाईची दीक्षा घेतली होती हेही आपल्याला माहिती आहे. संत नामदेव हे मोठे भक्त होते. वयाने त्यांच्यापेक्षा वडील होते. ते पंढरपूरला राहायचे. विठ्ठलाशी त्यांचा थेट संपर्क होता. परंतु संत नामदेवांचं कच्चं मडकं मुक्ताईनं भाजून दिलं ही आख्यायिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांना एक सात्विक अहंकाराची बाधा झालेली होती आणि एकदा संत मेळाव्यामध्ये ते गेलेले असताना संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव सगळ्यांनी त्यांना वयानं वडील म्हणून नमस्कार केला. पण मुक्ताबाईनं काही त्यांना नमस्कार केला नाही आणि संत निवृत्तीने जेव्हा त्यांना प्रश्न विचारला, याबद्दल कारण विचारलं, त्यावेळेला मुक्ताबाईंनी उत्तर असं दिलेलं आहे, की नामदेव महाभक्त आहेत, पण ज्ञानी भक्त नाहीयेत. आता हे म्हणत असताना आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या वयाच्या संतांना परखडपणे मुक्ताबाईंनी काहीतरी सुनावणारा असा एक अभंग रचलेला आहे. तो अभंग असा आहे बघा, की अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार नाही गेला. बघा किती लहान आहे वयाने मुक्ताबाई नामदेवांपेक्षा, पण ती अधिकारानं त्यांना विचारतीये, की का रे अहंकार नाही गेला. मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी. परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ. पंढरपूरलाच राहत होते ते. विठ्ठलाचे संपर्क थेट होता असं म्हणतात नामदेवांचा. तरी त्यांना विचारते, की परब्रह्मासंग नित्य तुझा खेळ, आंधळ्याचे डोहाळे का बा झाले?
कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी. अरे कल्पतरू तुझ्या जवळ आहे, प्रत्यक्ष पांडुरंग तुझ्या जवळ आहे. कल्पतरू तळवटी इच्छिते ते गोष्टी तुला हवं ते मिळू शकतं पांडुरंगाकडनं. तर तरी पुढे म्हणते बघा, अद्यापि नरोटी राहिली का? एवढा प्रत्यक्ष पांडुरंगाचा सहवास तुला घडत असताना सुद्धा तुझ्याकडे केवळ नरोटी राहिलीये. घरी कामधेनू ताक मागू जाय. तुझ्या घरी कामधेनू आहे, तुझ्या घरी गाय आहे आणि तू ताक मागायला लोकांकडे जातोस. घरी कामधेनू ताक मागू जाय, ऐसा द्वाड आहे जगा माझी. म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा. असा त्या अभंगाचा शेवट आहे, की ती नामदेवांना सांगते, की नुसतं पंढरपूरला राहून विठ्ठलाचं दर्शन घेऊन काही उपयोग नाही. आधी अभिमाना दूर करा. तुमच्यातला जो अहंकार आहे, तुमच्यातला जो अभिमान आहे, गर्व आहे, तो आधी कमी करा. हे संत नामदेवांना सांगण्या इतकी परखड वृत्ती आपल्याला संत मुक्ताबाईची दिसते. इथे कुठेही तिला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना भीडभाड बाळगणं, हे तिच्याकडे अजिबात नव्हतं. अत्यंत स्पष्ट वक्ती अशी संत मुक्ताबाई होती. आणि फक्त नामदेव नाही तर स्वतःचे वडील बंधू ज्ञानदेव यांना सुद्धा तिने तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश देऊन ताटीचे अभंग लिहून तिने त्यांनाही उपदेश केलेला आहे. त्या ताटीच्या अभंगांकडे आपण जरा नंतर जाणारच आहोत कारण तो एक पूर्ण वेगळा विषय आहे. विसोबा खेचर यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की नामदेवांचं पुन्हा आहे की विसोबा खेचर यांनी संत मुक्ताबाईंना आपलं गुरु मानलेलं होतं आणि नामदेवांना त्यांच्यातर्फे सुद्धा मगाशी मी जे म्हटलं की नामदेव हे महाभक्त आहेत पण ज्ञानी भक्त नाहीयेत असं संत मुक्ताबाई म्हणाली होती. तर ज्ञानी भक्त असणं म्हणजे काय, ज्ञानभक्ती ही काय अपेक्षित होती संत मुक्ताबाईला, तर त्याच्याबद्दल ही एक गोष्ट सांगितली जाते की विसोबा खेचर हे एकदा देवावरती पाय ठेवून पसरून असे पडलेले होते. संत नामदेवांनी त्यांना बघितलं आणि त्यांना त्याचा राग आला की ते म्हणाले की अहो तुम्ही देवावरती पाय ठेवून बसलेले आहात, तुम्हाला कसं काही वाटत नाही, पाय तिकडनं काढा आणि जिथे देव नाहीये अशा ठिकाणी पाय ठेवा. तेव्हा विसोबा खेचर त्यांना म्हणाले की मला पाय हलवता येत नाहीये, मी खूप म्हातारा झालेलो आहे, मला त्रास होतोय, तुम्हीच माझे पाय उचलून जरा अशा ठिकाणी ठेवा ना जिथे देव नाहीये. आणि नामदेवांनी जेव्हा विसोबा खेचर यांच्या पायाला हात लावला तेव्हा नामा देखे अवघा जिकडे तिकडे देव रत नाही ठाव देवा विणा असं असा साक्षात्कार त्यांना झालेला आहे की त्यांनी विसोबा खेचरांचे पाय उचलून जिकडे जिकडे ठेवावे तिकडे तिकडे आपोआप शंकराची पिंडी प्रकट झालेली आहे आणि चराचरामध्ये ठाई ठाई देवच भरलेला आहे. हा साक्षात्कार नामदेवांना झाला आणि मुक्ताबाईंना अपेक्षित असलेली ज्ञानी भक्ती हीच होती. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग असे 4 प्रकारचे मार्ग आपल्या साधनेमध्ये सांगितलेले आहेत. पण ज्ञानेश्वरादी भावंड ही या 4ही मार्गांची दिव्य उपासक होती. ज्याला आपण एकसमयावत छेदे करून असं म्हणतो. म्हणजे एकाच वेळेला हे 4ही मार्ग ज्यांनी आपलेसे केले होते, हे अशी ही ज्ञानेश्वरादी भावंड होती. म्हणजे काय तर ज्ञान मार्गामध्ये असलेला आध्यात्मिक ब्राह्मभाव हाही त्यांच्यामध्ये होता. भक्ती मार्गामध्ये सांगितलेला जो सामाजिक बंधुभाव आहे, जातीभेद, भेदाभेद न पाळणं, वर्णभेद न पाळणं, हा जो बंधुभाव भक्ती मार्गात सांगितलेला आहे, तो बंधुभावही त्यांच्यामध्ये होता. कर्म मार्गामध्ये सेवाभाव सांगितलेला आहे. तर ही 4ही भावंड आपापल्या परीने समाजाची सेवा करतच होती. त्यामुळे कर्म मार्गामध्ये सांगितलेला सेवाभाव देखील त्यांच्यामध्ये होता आणि योग मार्गामध्ये जो सोहम भाव सांगितलेला आहे, सोहम तोच मी आहे, ब्रह्म मीच आहे, अहम ब्रह्मास्मी हा जो भाव योग मार्गामध्ये सांगितलेला आहे, त्या योग मार्गाचे उपासक तर ही 4ही भावंड होती. अशी साक्षात्कारी जीवन योगाची चालती बोलती मूर्ती म्हणजेच संत मुक्ताबाई होती, असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा संत मुक्ताबाई बद्दल बोलत असताना आपल्याला अजिबातच हा विषय टाळून चालणार नाही आणि तो म्हणजे चांगदेव वटेश्वरांच्या त्यांच्याबद्दलच्या कथा. की चांगदेव वटेश्वर हे 14 वर्षांची योग साधना केलेले केवढे मोठे आध्यात्मिक गुरु होते. पण ज्ञानेश्वरांची साक्षात्कारी चमत्काराची कीर्ती ऐकून त्यांना भेटावं असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांना पत्र लिहावं असं ठरवलं चांगदेवांनी. पण आता गंमत अशी झाली की ज्ञानेश्वर हे वयाने लहान म्हणून पत्रामध्ये त्यांना आशीर्वाद लिहावा की त्यांची लौकिक कीर्ती बघता किंवा त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातला मोठा अधिकार बघता पत्र लिहिताना ज्ञानेश्वरांना नमस्कार लिहावा
असा प्रश्न चांगदेवांना पडला आणि चांगदेवांनी कोरच पत्र पाठवून दिलं. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे कोरं पत्र जेव्हा मुक्ताबाईनं पाहिलं तेव्हा चांगदेव कोराच राहिला असा तिनं अभिप्राय दिला. 1400 वर्षांची तपश्चर्या करून सुद्धा चांगदेव कोराच राहिलेला आहे असं तिनं म्हटलं. 1400 वर्षांचे तप गाठी चांगदेव परी कोरा, जीवन योगा भावे योगाचा रोग होय तो थोरा. असं तिने म्हटलंय की जीवन योग, नुसती तपश्चर्या केली पण त्यांनी जीवन योग साधलेला नाही आणि त्यामुळे त्यांची योग साधना जी अशी आहे जी अहंकाराचाच रोग वाढवते आणि तो रोग त्यांना त्या तपश्चर्येमुळे झालेला आहे असं तिने म्हटलेलं आहे. पुढची सुद्धा कथा आपल्याला माहिती आहे की चांगदेव आपल्या योगाचा प्रभाव दाखवण्यासाठी वाघावर बसून आले, हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन आले ज्ञानदेवांच्या भेटीसाठी. पण त्यावेळेला ज्ञानदेव, मुक्ताबाई सगळी भावंड भिंतीवरती बसली होती आणि आपल्याला माहितीये की त्यांनी तर आपल्या सामर्थ्याने निर्जीव असलेली भिंत सुद्धा चालवली. म्हणजे इथे सुद्धा त्यांनी चांगदेवांच्या अहंकाराचा परिहार केलेला आहे, त्यांचं गर्वहरण केलेलं आहे की बाबा तू तर वाघावर बसून आलास, वाघ तरी सजीव आहे, पण आम्ही भावंड भिंत चालवत आलेलो आहोत. इथेही चांगदेवांचा गर्व परिहार झाला आणि त्यांनी मुक्ताईची दीक्षा घेतली. चांगदेवांची तपश्चर्या ही केवळ त्यांच्या स्वतःच्या मोक्षासाठी होती, पण ज्ञानदेवादी भावंडांची तपश्चर्या किंवा त्यांचं अवतार कार्य हे समाजाच्या उद्धारासाठी होतं आणि म्हणून वयानं लहान असून सुद्धा चांगदेवांना त्यांची दीक्षा घ्यावीशी वाटली. या चारही भावंडांनी लौकिक अर्थाने स्वतः कधीही संसार केला नाही, पण इतरांचे संसार म्हणजे अगदी आज सुद्धा आपल्या सगळ्यांचे संसार चालवण्यासाठी आपल्याला त्यांचेच उपदेश उपयोगी पडत आहेत आणि भवसागर तरुण जायचा असेल तर या चारही भावंडांशिवाय, मुक्ताईशिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपल्याला दिसून येत आहे. सगळ्याच संतांनी नामस्मरणाचा महिमा सांगितलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. तसंच संत मुक्ताबाईचे सुद्धा जे काही अभंग, आता मुळांमध्ये संत मुक्ताबाईचे किती अभंग प्रसिद्ध आहेत किंवा उपलब्ध आहेत याबद्दल सुद्धा थोडीशी मतमतांतर आहेत. काही जणांच्या मते मुक्ताबाईचे फक्त 42 अभंग उपलब्ध आहेत, काही जणांच्या मते ही संख्या 63 आहे, तर काही जणांच्या मते ही संख्या पाऊणशे म्हणजे साधारण 75 अभंग मुक्ताबाईचे उपलब्ध आहेत. याबाबत सुद्धा थोडी मतमतांतर आहेत, पण आपण त्याच्यामध्ये न जाता जे अभंग उपलब्ध आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलूया की हरिनामाचं महत्व म्हणजे नामस्मरणाचं महत्व हे जे सगळ्याच संतांनी त्यांच्या अभंगांमध्ये सांगितलंय, अर्थात तेच मुक्ताबाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे. नाम बळे देही असोनिया मुक्त, शांती श्रमा चित्त हरी भजने. असं ती म्हणते की नामाचं बळ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देहामध्ये असून सुद्धा मुक्त आहात आणि तुमचं मनाला शांती किंवा चित्ताच्या श्रमांना शांती कशामुळे मिळू शकते तर हरीच्या भजनामुळे. माधव मुकुंद हरिनाम चित्ती, सर्वत्र पै मुक्ती नाम पाठे. मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू, अवघाची संसार मुक्त केला. म्हणजे मुक्ताई त्यांच्याकडे काय धन होतं मला सांगा. आपले आई वडील सोडून गेल्यानंतर ती चारही भावंड अक्षरशः रस्त्यावर आलेली होती. त्यांच्याकडे कसलं धन असणार आहे, पण त्यांच्याकडे एकमेव धन होतं आणि ते म्हणजे हरिनामाचं. आणि मुक्ताबाई तेच सांगते की हे हरिनामाचं धन माझ्याकडे आहे आणि हे धन असं आहे की ते केवळ उच्चारल्यामुळे अवघाची संसार मुक्त झाला. ज्ञानदेवांच्या अभंगामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी येला. देवाच्या दारात क्षणभर जरी उभे राहिलात, मनापासून क्षणभर जरी त्याचं नाव घेतलं तरी चारही मुक्ती तुम्हाला मिळतात. 4 मुक्ती कोणत्या हा एक पुन्हा एक वेगळा व्याख्यानाचा विषय आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडे आता जाऊया नको. पण आपण केवळ आता मुक्ती असं म्हणूया की देवाच्या दारात क्षणभर थांबलं, मनापासून क्षणभर जरी त्याचं नाव घेतलं तरी सुद्धा आपल्याला मुक्ती प्राप्त होते आणि हेच धन माझ्याकडे आहे असं मुक्ताबाई आपल्याला तिथे सांगत आहेत. एकनाथांनी सुद्धा तिला पारखताना असं म्हटलंय, मुक्तपणे मुक्त अशी योगियांची विश्रांती. मुक्तपणे मुक्त असं तिला म्हटलेलं आहे की खरंच तिला जिवंतपणीच जणू काही मोक्षच प्राप्त झालेला होता. अवघं 18 वर्षांचं आयुष्य मुक्ताबाईला लाभलेलं आहे आणि या लहानशा आयुष्यामध्ये तिने जे काही अनुभवलं, जे काही भोगलं, त्या सगळ्यांचे पडसाद तिच्या काव्यामधनं उमटलेले आपल्याला दिसून येतात. देऊळीचा देवो घरभरी जावो, कळसे विण वावो जातू, असे काही अभंग तिचे आहेत. आता
मुक्ताबाईची लेखणी जर आपण बघितली, म्हणजे तिची लिखाणाची धाटणी जर आपण बघितली, तर ती वेदांतपर असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सहज न उमगणारं, पटकन न कळणारं असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे जनाबाईचे अभंग जर आपल्याला माहिती आहेत, जनाबाईंनी जे विठ्ठलाबद्दल तिचा असलेला स्नेहभाव, किंवा विठ्ठलच कशी माझी आई आहे, विठ्ठलच कसा माझा पिता आहे, किंवा विठ्ठल येऊन कशी माझी वेणीफणी करतोय, किंवा मला दळण कांडण्यामध्ये मदत करतोय, असा जो स्नेहभाव विठ्ठलाबद्दलचा जनाबाईनं व्यक्त केलेला आहे, तसं मुक्ताबाईंनी तिच्या अभंगामध्ये किंवा तिच्या ओव्यांमध्ये कुठेही असा स्नेहभाव विठ्ठलाबद्दल असलेला किंवा देवाबद्दल असलेला कुठेही तिने भाव असा व्यक्त केलेला नाहीये, अशा अर्थाचा स्नेहबंध असलेला. पण तिचं लिखाण हे वेदांतानी माखलेलं, अध्यात्माने रंगलेलं, मनाच्या एकाग्रतेने गुरफटून गेलेलं आणि ज्ञानदेवांच्या सहवासाने स्फूर्ती घेऊन आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्ञानदेवांनी जे म्हटलंय ना, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, हे जे प्रकट बोलांपेक्षा गुह्य बोलांवरती कदाचित मुक्ताबाईचं जास्त प्रेम असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून तिच्या काही काही अभंगांचे अर्थ आपल्याला पटकन लागत नाहीत. नक्की तिला काय म्हणायचंय, ह्या जनाबाईचा अभंग जसा वाचल्या वाचल्या आपल्याला कळतो त्याच्यातला अर्थ, त्याच्यातला भाव, तसे मुक्ताईचे अभंग आपल्याला वाचल्या वाचल्या चटकन समजत नाही. थोडा त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यातलं प्रकट जे आहे त्याच्यापेक्षा गुह्य जे आहे ते मग आपल्याला समजतं. आणि म्हणून जे आपल्या भावानी जे म्हटलंय प्रकट गुह्य बोले, तसं मुक्ताबाईंनी अशा पद्धतीचे अभंग, गुह्य अभंग असे लिहिलेले दिसतात. सकल संथ गाथेमध्ये मुक्ताबाई चांगदेव संवाद या शीर्षकाखाली एकूण 18 अभंग दिलेले आहेत. पैकी 5 अभंग हे पाळणा गीत आहेत किंवा अंगाई गीत आहेत. मला मुद्दाम थोडंसं इथे लक्ष वेधायचं आहे, कारण मुक्ताबाई म्हणल्यानंतर ताटीचे अभंग वगैरे येतात हे आपल्याला माहितीये. पण चांगदेवांसाठी तिने लिहिलेले जे पाळण्याचे अभंग आहेत, हे इतके सुंदर अभंग आहेत ना, की 1400 वर्ष तपश्चर्या झालेल्या चांगदेवांना जेव्हा तिनं आपला शिष्य, म्हणजे त्यांनी तिला गुरु मानलं आणि तिने त्यांना केवळ शिष्य नाही, तिने त्यांना आपला मुलगा मानलेला आहे. किती लहान आहे वयाने मुक्ताबाई, पण तिच्या अंगी ममत्व, प्रेमळपणा, वात्सल्य इतकं दाटून आलेलं आहे त्या चांगदेवांबद्दल, की तो केवळ तिचा शिष्य राहिलेला नाही, तो तिचा मुलगा झालाय, छोटासा बाळ झालाय. आणि त्या बाळाला जोजवण्यासाठी आता हे सुद्धा नुसतं जोजवणं नाहीये बरं का, हे नुसतं झोप यावी म्हणून अंगाई गीतं नाहीयेत ही, तर ह्याच्यातनं सुद्धा कसा उपदेश केलेला आहे, त्याच्यासाठी आधी तिची आध्यात्मिक उंची केवढी आहे हे आपल्याला कळतं. बघा, केवळ 16-17 वर्षांची होती तेव्हा, जेव्हा तिने हे अभंग रचलेले आहेत. आणि तेव्हा ती काय म्हणते बघा, गुणना निर्गुण शब्दातीत तेथे तू निश्चिंत बाळा निज, पाळणा लाविला हृदय कमली, मुक्ताई जवळी साधविते. गुणना निर्गुण शब्दातीत, शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडे, ज्याला ज्ञानेश्वरांनी सुद्धा शब्दैविण संवादू असं जिथे म्हटलेलं आहे, की थोर लोक जे आहेत ना, आपलं गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा हा संदर्भ येतो, की जे थोर संत असतात ना, ते एकमेकांना भेटल्यानंतर त्यांना शब्दांनी एकमेकांशी संवाद साधायची गरजच नसते. ते ये हृदयीचे ते हृदयी, हे जे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे ना, ते त्यांच्या बाबतीत खरं आहे. आणि म्हणून ती म्हणते, की गुणना निर्गुण, निर्गुण चा शब्दातीत असा पाळणा तो बांधलेला आहे. तिथे तू निश्चिंत बाळा निज. 1400 वर्ष तपश्चर्या करून तुला जे समजलं नाही ना, ते आता मी सांगते ते ऐक. असं ती म्हणते. आईच्या अधिकाराने म्हणते, आईच्या प्रेमाने म्हणते, की शांत निश्चिंत हो बाळा, खूप वणवण केलीस 1400 वर्ष. आता जरा शांत हो आणि खरं अध्यात्म काय आहे ना, ते जाणून घे. निर्गुणाचं साधना हे खरं अध्यात्म आहे. आणि म्हणून ती म्हणते, की पाळणा लावाला हृदय कमली. तिने त्यांना, चांगदेवांना आपल्या हृदयात स्थान दिलेलं आहे. आपल्या तान्ह्या बाळाचं स्थान दिलेलं आहे. आईच्या हृदयामध्ये तिचं, आई कुठे घार उडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी, आई कुठेही गेली तरी सुद्धा तिच्या हृदयामध्ये तिचं बाळ असतंच कायम. तसं ती म्हणते, की पाळणा लावला हृदय कमली, तुला मी इकडे स्थान दिलंय माझ्या हृदयामध्ये, मुक्ताई जवळी साधविते. हे इतकं सुंदर क्रियापद आहे, मला हे इतकं आवडलं ना, की मुक्ताई तुझ्या जवळ आहे आणि ती तुला साध घालते आहे. साद घालणे, हाक मारणे, मुक्ताई जवळी साधविते. मी तुला साद घालायला तुझ्या जवळच आहे बाळा, तू माझ्या हृदयातच आहेस, इतकं ती प्रेमाने त्यांना सांगते आहे. पुढे आहे, निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला. आता कुठे पाळणा लावलाय, तर निर्गुणाचे डहाळी. डहाळी म्हणजे फांदी, कसली फांदी आहे पण ती निर्गुणाची फांदी आहे, निर्गुण तत्वाची फांदी आहे. तिथे सुत पहुडला मुक्ताईचा. मुक्ताईचा सुत म्हणजे अर्थात पुन्हा चांगदेव.
निज निज बाळा न करी पै आळी. ती त्यांना सांगते निज निज न करी पै आळी. आळीचा अर्थ इथे आहे खोडी किंवा अगळीक करणे, खोड्या करणे. 1400 वर्ष तू खोड्या केल्यास. 1400 वर्ष तू ज्याला तपश्चर्या म्हणतोस आहे अधिकार, वयाने तू मोठा आहेस, पण 1400 वर्ष सुद्धा तू खोड्याच करत राहिलास. आता जरा शांत हो. निज निज बाळा न करी पै आळी, अनुहात टाळी वाजविते. अनुहात म्हणजे अनाहत नाद. ज्याला खरं तर नाद केव्हा येतो, जेव्हा दोन गोष्टी एकमेकांवर आपटतात. जेव्हा दोन हात एकमेकांवर आपटतात तेव्हा आहत म्हणजे नाद निर्माण होतो. हे दोन भांडी एकमेकांवर आपटतात त्यावेळेला नाद निर्माण होतो. वाद कशाला म्हणतो आपण? जेव्हा शब्द एकमेकांवर आपटतात आपले आणि समोरच्याचे, त्याच्यातनं वाद म्हणजे त्याच्यातूनही नाद निर्माण होतो. दोन गोष्टी एकमेकांवर आपटल्यानंतर नाद निर्माण होतो. पण अनाहत नाद कशाला म्हणतात? तर जेव्हा कुठल्याही गोष्टी एकमेकांवरती न आपटता, त्यांचा आघात एकमेकांवरती न होता, जो स्वयंभू असा नाद येतो, ज्याला ओंकार असं म्हणतात. आपल्या अंतरिक्षामध्ये जो भरून राहिलेला आहे, तो ओंकार, त्याला अनाहत नाद असं म्हटलेलं आहे. आणि हा अनाहत नाद केव्हा ऐकायला येतो? जेव्हा आपली आध्यात्मिक उंची तेवढी गाठलेली असते आपण म्हणजे आपण नाहीच अर्थात संतांनी. तर तो अनाहत नाद ती त्याला सांगतेय, 1400 वर्ष तपश्चर्या केलेल्या चांगदेवांना मुक्ताबाई सांगतेय, की "अरे, निज निज बाळा, जरा तू जरा शांत राहा, खोड्या करू नकोस. मग बघ तुला काय ऐकायला येईल, अनुहात टाळी वाजविते." अनाहत नाद तुला ऐकायला येईल म्हणजे आध्यात्मिक एवढी उंची तुला गाठता येईल. त्याच्यासाठी थोडासा तुला शांत राहायला हवं आहे. थोडंसं निर्गुणाची साधना करायला हवी आहे. त्याच्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या अभंगांमधून आपल्याला असं दिसतं, की म्हणजे किती मातृत्व, किती ममत्व किंवा किती वात्सल्य आणि ह्याच्या बरोबरच अध्यात्म ती त्याला देते आहे. म्हणजे आईचं प्रेम, आईची ममता, आईचं वात्सल्याबरोबरच ती अध्यात्माचा पान्हा पाजते आहे चांगदेवांना, असं आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतं. ह्या अभंगांचे म्हणजे मला इतकी आवडले, म्हणजे मी अगदी खरं सांगते, की ह्या आजच्या व्याख्यानासाठी म्हणून मी हे अभंग इतके मनापासून वाचले किंवा त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित आपले नेहमीचे जे ताटीचे अभंग किंवा मुंगी उडाली आकाशी इथपर्यंतच मला माहिती होतं. पण माझं आकर्षण म्हणजे इतकं ह्या अभंगांकडे मी खेचली गेले, की बापरे! मुक्ताबाईंनी इतकं सुंदर लिहून ठेवलंय आणि आजपर्यंत आपल्याला हे माहिती सुद्धा नव्हतं. आणि ह्या व्याख्यानाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या भगिनींना सुद्धा हे सांगावं असं मला वाटलं, म्हणून मी त्याच्यावर जास्त जरा भर देते आहे, की अजून पुढे काय म्हणते बघा ती, "बालक चुकले सुकुमार तान्हुले." बालक जे मी म्हटलं 1400 वर्ष त्यांनी जे केलं, तो मार्ग चुकलाय सगळा. असं थेटपणे मुक्ताबाई सांगते आहे, की वयाने मोठे असले, वडील असले म्हणून काय झालं, त्यांना ते अजून साधलेलंच नाहीये जे त्यांना साधायचं होतं. म्हणून ती म्हणते, "बालक चुकले सुकुमार तान्हुले." छोटा आहे अजून तो. त्याला अजून माहिती नाही आपला मार्ग चुकलाय. "बालक चुकले सुकुमार तान्हुले, त्याने पै सांडिले मायाजाळ." सगळ्या मायाजाळामध्येच इथपर्यंत तो अडकलेला होता. "जो जो पुत्रा ते निजवी." आता ह्याच्यामध्ये सुद्धा किती हे शब्द सुद्धा बघा, की आई बाळाला जोजवताना जे जो करत असते तसं ती म्हणते, जो जो पुत्रा ते निजवी, अनुहात बोधी निःशब्दाची." पुन्हा एकदा अनाहत नादाबद्दल ती सांगते आहे, की निःशब्दतेचा हा जो अनाहत नाद आहे, तो तुला बोध द्यायला येईल. तू शांत हो. असं ती आई बनून त्यांना समजावते आहे. एक मुद्दामून याच्यातल्या पुढच्या अभंगाबद्दल मला असं सांगायचंय, की ज्ञानेश्वरांचे अभंग हे विज्ञानावरती आधारित होते हे आपल्याला माहिती आहे, की ज्ञानेश्वरांचा विज्ञानाचा सुद्धा अभ्यास त्याच्यातनं दिसून येतो. पण मुक्ताबाई सुद्धा ह्याच्यामध्ये कुठेही कमी नाहीये. मुक्ताबाईचा ह्या पाळण्यामधला एक पुढचा अभंग बघा आणि मी आज या व्यासपीठावरती आभार मानते. माझे कर्जतचे एक सर आहेत श्रीराम पुरोहित सर. ते स्वतः अत्यंत उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार आहेत आणि त्यांचा गाढा अभ्यास आहे अभंगांचा आणि एकूणच संत साहित्याचा. या अभंगाचा अर्थ मला त्यांनी सांगितला. किती वैशिष्ट्यपूर्ण अभंग आहे बघा आणि मला असं वाटतं अत्यंत दुर्लक्षित राहिलेला अभंग आहे हा मुक्ताबाईचा. त्याच्यामध्ये ती काय सांगते बघा, 21 सहस्र 600 वेळा बाळा तोही डोळा स्थिर करी, असं ती चांगदेवांना सांगते आहे. बघा पुन्हा एकदा वाचते मी. 21 सहस्र 600 वेळा बाळा तोही डोळा स्थिर करी.
मी माझ्या सरांना विचारलं, की हे काय, हा काय आकडा आहे 21,600 म्हणजे 21,600चा काय म्हणजे संबंध आहे आणि ते स्थिर करणं म्हणजे काय? तेव्हा मला त्यांनी हे सांगितलं, बघा इतकं महत्वाचं आहे, की विज्ञानाने असं सिद्ध केलेलं आहे, की आपण दिवसभरामध्ये 21,600 वेळा श्वासोच्छवास घेत असतो. 12-12 तासांचा म्हणजे दिवस आणि रात्र असं जर आपण विभाग केले, तर 12 तासांच्या दिवसामध्ये 10,800 वेळा आणि 12 तासांच्या रात्रीमध्ये 10,800 वेळा आपण श्वासोच्छवास घेत असतो. ही क्रिया सहज होत असते, त्यामुळे आपण कधी काही ते मोजायला जात नाही. पण विज्ञानानं हे सिद्ध केलेलं आहे आणि हे झालं आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं. पण जे ज्ञानी आहेत, जे योगी आहेत, जे आध्यात्मिक उंची गाठलेले संत व्यक्तिमत्व आहेत, ते जेव्हा ध्यानाला बसतात, तेव्हा ते त्यांच्या श्वासोच्छवासावरती संयम आणतात. आपल्यापैकी अनेक जण कदाचित जर योगासनांच्या क्लासला वगैरे जात असतील, तर तुम्हाला माहिती आहे, की संथ श्वसन, दीर्घ श्वसन, अनुलोम-विलोम हे आपल्याला सगळं प्राणायाम हे सगळं का शिकवलं जातं? कारण श्वासावरती कंट्रोल येणं, तो आपल्या संयमित श्वास करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि योगी जे साधक आहेत ना, त्यांनी ही 21,600 ही जी दिवस 24 तासांची ही जी श्वासोच्छवास घेण्याची क्रिया आहे, ती कमी करत म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल आणत या लोकांनी दिवसभरात 108 श्वास इथपर्यंत ती खाली आणलेली आहे. म्हणजे किती संथ श्वासोच्छवास करत असतील ते विचार करा आणि अर्थातच हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं काम नव्हे. हे जे भगवंताचा अवतार म्हणून जे मानले गेलेले आहेत, त्यांना हे साधलेलं आहे. शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी यांना ही 108 ची क्षमता साधली गेली होती आणि म्हणून ते परमेश्वराचे अवतार होते, असं म्हटलं जातं. आणि ही मुक्ताबाई जी आहे, ती चांगदेवांना सांगते 21,600 वेळा बाळा, तोही डोळा स्थिर करी. जरा त्याच्यावरती पण कंट्रोल आण. 21,600 वेळा श्वासोच्छवास करू नकोस. तो 108 पर्यंत आणण्याचा प्रयत्न कर आणि ज्याला हे 108 पर्यंत आणणं साधलं, त्याला परमेश्वराचं अद्वैत साधलं, असं म्हटलेलं आहे. हा आपल्या तर म्हणजे चिंतनाच्या पलीकडचाच विषय आहे सगळा. पण काल मला सरांकडून हे सगळं समजल्यानंतर मला इतका धक्का बसला, की इतका जबरदस्त अभंग मुक्ताबाईंनी लिहिलेला आहे, ज्याच्याबद्दल आजपर्यंत कदाचित कोणीच उहापोह केलेला मी तरी ऐकलेला नाही, की इतकं विज्ञान तिच्या ह्या अभंगांमध्ये भरलेलं आहे आणि ते सुद्धा कुठल्या तर पाळणा गीतं म्हणून लिहिलेली आहेत त्या अभंगांमध्ये. म्हणजे आई मुलाला विज्ञानाची पण दीक्षा कशी देते बघा. अ, इतक्याला म्हणजे प्रेमाने असं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येईल. त्याच्यानंतर मुक्ताबाईची जी कविता आहे ती प्राधान्याने उपदेशपर आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तिच्या चित्तवृत्तीमध्येच मुक्तावस्था पुरेपूर मुरलेली आहे. त्यामुळे ती कविता सांसारिक सुखांचा उहापोह करणारी, सांसारिक दुःख मांडणारी वगैरे अशी कविता मुक्ताबाईची नाहीच आहे. मुळात तिची कविता प्रापंचिकांसाठी नाहीच आहे. तिची कविता ही साधकांसाठी आहे आणि त्याच्यात अद्वैत अनुभव आहे. कारण तिची स्वतःची आध्यात्मिक उंची तेवढी तिने गाठलेली होती. त्याच्यामध्ये तत्वचिंतन आहे. तिच्या तिच्या काही अभंगांमध्ये आपल्याला म्हणजे विचारच दिसायला सोपा, पण त्याच्यातला गूढ अर्थ वेगळाच आहे. जसं प्रगट गुह्य बोले. हे आपल्याला तिच्या अभंगांमधून दिसून येतं. मुंगी उडाली आकाशी हा तिचा कूट रचनात्मक अभंग प्रसिद्ध आहे. कूट म्हणजे कोड किंवा अत्यंत गहन अशी रचना. आता बघायला गेलं तर हे अत्यंत शब्द किती सोपे आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय. माशी व्याली, घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. हे जर आपण नुसतं वाचलं, सहज वाचलं, तर आपल्याला वाटतं की अरे काय हे विरोधाभास काहीतरी उगाचच किंवा अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून अनेकदा शाळेमध्ये सुद्धा मला आठवतंय अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून आम्ही हे परीक्षेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. अतिशयोक्ती अलंकाराची व्याख्या आणि मुंगी उडाली आकाशी हे उदाहरण. पण हे केवळ अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण नाहीये. हे आता जेव्हा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं, की केवळ ते अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण नाही, तर ह्या सगळ्या अशक्यप्राय गोष्टी, हा सगळा विरोधाभास अध्यात्माची उंची गाठल्यानंतर तुम्हाला हे सगळं कसं शक्य होतं, हे मुक्ताबाईंनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही अध्यात्माची उंची गाठल्यानंतर अहम ब्रह्मास्मी, सोहम, तो मीच आहे, ही भावना जेव्हा मनामध्ये निर्माण होते, त्यावेळेला
हा अनुभव किंवा हा जीवात्मा जो आहे तो विश्वाला व्यापून टाकणार आहे हे लक्षात येतं. डॉक्टर विलास खोले यांनी ह्या अभंगाबद्दल सांगितलेलं आहे. त्यांनी हा अभंग थोडासा स्पष्टीकरण त्याचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आत्मसामर्थ्याची प्रचिती आल्यानंतर मुक्ताबाईंनी हा अभंग लिहिलेला आहे की मी कोण आहे ह्याची प्रचिती तिला, ती स्वतःला मुंगी म्हणते की मी मी केवढी आहे, मी एवढीशा मुंगी एवढी आहे, पण मी अध्यात्माचा अधिकार माझा एवढा मोठा आहे. बघा आता इथे कुठेही अहंकार नाहीये बरं का, इथे कुठेही गर्वानी सांगत नाहीये ती, पण ती हे सांगते की तुम्ही तुमचं व्यक्तित्व कितीही लहान का असते ना, पण तुम्ही जर आध्यात्मिक अभ्यास केलात तर तुम्ही काय करू शकता, तर ती म्हणते तिने गिळले सूर्याशी. सूचकपणे गूढपणे तिने हे व्यक्त केलेलं आहे की मी ईश्वर प्राप्तीच करून घेतलेली आहे. थोर नवलावा झाला वांझे पुत्र प्रसवला. वांझेला पुत्र प्रसवणे ही अशक्य प्राय गोष्ट आहे, पण आध्यात्मिक उंची गाठल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी शक्य आहेत असं तुम्हाला जाणवतं. विंचू कसा पाताळापर्यंत जाईल आणि गेला तरी शेष कशाला त्याचा पाया वंदन करेल त्याला. पण हे होऊ शकतं. माशी व्याली घार झाली, माशीच्या पोटी घार जन्माला येईल का, हे सगळं बघून मुक्ताई हसली. शेवटी असं म्हणते ती की हे देखोनी मुक्ताई हसली. आता हे जे हसणं आहे, हे हसणं गर्वाचं किंवा उद्विग्नतेचं हसणं नाहीये, हे हसणं सहजतेचं हसणं आहे. ही कसली सहजता आहे, तर जेव्हा तुम्ही आध्यात्मिक पातळीवरती एक उंची गाठता तेव्हा तुम्हाला हे हे सगळं एकच आहे, ही सगळी माझीच रूपं आहेत, हे जे ज्ञान मिळतं ना त्या त्या सहजतेचं हे हसणं आहे. जे मुक्ताबाई शेवटी लिहिते देखोनी मुक्ताई हसली, हे सहजपणाचं, हे ज्ञान प्राप्तीनंतरच्या सहजपणाचं हसणं आहे असं ती इथे सांगते. मग मुक्ताबाईच्या अभंगांकडे जाताना आपल्याला मगाशी मी जसं म्हटलं की एक वेगळा विषय आहे, तो म्हणजे ताटीचे अभंग. अत्यंत गोड, अत्यंत रसपूर्ण असे हे ताटीचे अभंग मुक्ताबाईंनी रचलेले आहेत आणि एकूणच संतांच्या अभंग विश्वामध्ये म्हणजे सगळ्याच संतांची जी संपदा आहे, सगळ्याच संतांचे जे अभंग आहेत, संत साहित्य मध्ये ताटीचे अभंग हा एक वेगळा विषय आहे, हे एक वेगळं प्रकरण आहे. इतकं त्याचं अनन्यसाधारण महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. एरवी मुक्ताईच्या अभंगांमध्ये असलेला परखडपणा, सडेतोडपणा, स्पष्ट वक्तेपणा किंवा काही वेळेला कदाचित कोरडेपणा सुद्धा, हे सगळं टाळून या ताटीच्या अभंगांमध्ये मात्र एक आपलेपणा, एक जिव्हाळा, एक ममत्व किंवा एक काय म्हणू की आपल्या वडील भावाची आई होऊन, हळवं होऊन त्याला समजावणं, हे हळवेपण, हे आपलेपण या ताटीच्या अभंगांमध्ये येतं. समाजाकडून अवहेलना झाल्यानंतर अत्यंत अपमानित झालेले, अत्यंत दुःखित झालेले, व्यथित झालेले ज्ञानदेव जेव्हा आपल्या झोपडीमध्ये येऊन झोपडीचं दार लावून घेतायत आणि आतमध्ये दुःखाचे कढ येतायत, संतापाने लाल झालेले आहेत, डोळ्यातनं पाणी येत आहे, त्यांची ही अवस्था बघून आणि इतका आपल्या भावाला चिडलेलं बघून की तो दार सुद्धा उघडायला तयार नाहीये, हे बघितल्यानंतर त्यांची लहान बहीण असूनही मुक्ताईतलं मातृत्व जागृत होतं. मुक्ताईतली वडिलकी जागृत होते आणि ती मुक्ताबाई त्यांना शांत करताना आणि त्यांना एकीकडे उपदेश देताना हे ताटीचे अभंग तिनं लिहिलेले आहेत. योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा, विश्व रागे झाले वन्ही, संत सुखे व्हावे पाणी. किती साधा, किती छान उपदेश आहे की आपण योगी आहोत सांगते ती ज्ञानदेवांना. आता पुन्हा इथे कुठेही अहंकार नाहीये, ती त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देते की तू योगी आहेस, ज्ञानदेवा विसरलास का तू? योगी पावन मनाचा, योग्याचं मन हे पवित्र असतं. लोकांचा अपराध, साही अपराध जनांचा, लोकांचा अपराध सहन करणं हे पवित्र अशा योगी मनाला शक्य नाहीये, असं ती त्याला विचारते. विश्व रागे झाले वन्नी, संत सुखे व्हावे पाणी. विश्व जर आग बनून तुझ्या समोर आलेलं आहे, तर तू त्याला तेल बनून सामोरा काय जातोयस? तू पाणी व्हायचंयस. आग विझवणं हे आपलं कर्तव्य आहे. आगीमध्ये तेल ओतणं हे आपलं कर्तव्य नाही. तू का स्वतःचा वन्ही करून घेतो आहेस? तू पाणी हो. आगीवरती पाणी टाकल्यानंतर आगीचं काहीही चालत नाही. आणि ते सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे कारण तू योगी आहेस, तर तू पाणी हो ना. संत सुखे व्हावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. शब्दांना शस्त्र म्हटलेलं आहे हे तर आपल्याला माहिती आहे, ते तर तुकारामांनी सुद्धा म्हटलेलं आहे. बरोबर की शब्द हे शस्त्र आहे, दुधारी शस्त्र आहे. शब्दांनी जसं मनाला थंडावा मिळतो, शब्दांनी जसं ज्याला आपण सांत्वन, शब्दांनी जसं सांत्वन होतं, तशीच शब्दांनी हत्या सुद्धा होते. आणि म्हणून ते म्हणतात की शब्दशस्त्रे झाले क्लेश, तुला लोकांच्या शब्दांनी त्रास झालाय, तर तो उपदेश आहे असं मान ना.
लोकांनी तुला उपदेश केलाय, ज्यांनी तुझा अपमान केला ते तुझ्यापेक्षा वयाने वडील होते की नाही? मग वडीलधाऱ्या माणसांनी केलेला उपदेश असतो आपल्यासाठी, असं मान तू. विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे किती छान सांगितलंय बघा पुन्हा एकदा, की विश्व हे जर पट म्हणजे वस्त्र आहे असं मानलं, तर हे वस्त्र कुठल्या धाग्याने विणलंय? ते वस्त्र ब्रह्माच्या धाग्याने विणलेलं आहे. आणि ब्रह्म म्हणजे कोण रे दादा? आपणच. अहम ब्रह्मास्मी. पुन्हा पुन्हा बघा, मुक्ताईचा आध्यात्मिक अधिकार, मुक्ताईची आध्यात्मिक उंची, तिला झालेला सोहमचा साक्षात्कार हा आपल्याला ठायी ठायी तिच्या अभंगांमध्ये दिसून येतो. इथेच विश्वपट ब्रह्मदोरा. हे ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे आपण आहोत. हे विश्व आपल्यामुळे आहे असं ती सांगतेय. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी. आपण आता इथे संत म्हणजे त्यांना संतपद आपण बहाल केलं. ते स्वतःला संत संत म्हणून काय असं म्हणून घेत नव्हते. ते सज्जन. इथे संतचा अर्थ घ्यायचा आहे आपण सज्जन. आपण सज्जन आहोत की नाही असं ती सांगते. कोण असतं सज्जन? सज्जन तोची जाणा जगी. संत आहे इथे पण आपण सज्जन म्हणूया. सज्जन तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी. दया आणि क्षमा ज्याच्या अंगी असतो तो सज्जन असतो की नाही? मग आपण सज्जन आहोत ना? मग त्यांनी तुला अपमानास्पद काहीतरी बोल लावले म्हणून तू एवढा चिडशील? मग तुझ्यातली दया क्षमा शांती कुठे गेली? अशी ती त्याला विचारते आहे. लोभ अहंता न ये मना जगी विरक्त तोची जाणा. त्याच्या मनामध्ये लोभ येत नाही, अहंता. सी, इथे पुन्हा एकदा मुक्ताई आपल्याला जाणवतं की ती म्हणते की ज्ञानदेवा तू चिडलास, तुला अपमानास्पद वाटलं, तुला दुःख झालं, ह्याचा अर्थ तुझ्यातला मी डोकावला. तुझ्यातला जो अहम आहे, तुझ्यातला जो अहंकार आहे, तो अहंकार दुखावला म्हणून तू चिडलास. आणि ज्याच्या अंगी अहंता आहे, ज्याच्या अंगी अहंकार आहे, गर्व आहे, तो विरक्त म्हणता येईल का? मग तू जर विरक्त आहेस, तू जर सज्जन आहेस, तर तुला राग कसा काय आला? तुला राग येताच कामा नाहीये असं ती म्हणते, की तुझा अहंकार डोकावतोय ह्या रागामधनं असं ती त्याला सुनावते बघा एकीकडे. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इह परलोकी म्हणजे पृथ्वीवर किंवा परलोकामध्ये कोण सुखी आहे? तर ज्याच्या अंगी शुद्ध भाव आहे. आता पुन्हा हा शुद्ध भाव म्हणजे आपण जे नामदेवांचं उदाहरण घेतलं होतं, की ज्ञानभक्ती म्हणजे काय? सगळीकडे परमेश्वर आहे असं मानणं. तर ही शुद्ध भक्ती पुन्हा इथे दिसते बघा, की शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, ज्याच्यामध्ये शुद्ध ज्ञान आहे तो सुखी असतो. कशाला मिथ्या कल्पना घेऊन बसलायस? ह्याने माझा अपमान केला, ह्याने मला टोचून बोलला, ह्याने मला वाईट वाटेल असं माझ्याशी वागला. सोडून दे, ह्या सगळ्या मिथ्या कल्पना आहेत. तू स्वतःला जेव्हा ब्रह्म समजशील ना, तेव्हा तू या सगळ्या गोष्टींकडे तुझं लक्ष सुद्धा जाणार नाही. असं ती सांगते. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. एक शेवटचा घेते कारण वेळ कमी आहे म्हणून. जीभ दातांनी चावली, कोणे बत्तीशी तोडली? मन मारुनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कधी कधी जेवत असताना आपल्याच दातांनी आपलीच जीभ चावली जाते, म्हणून आपण आपली बत्तीशी तोडून घेतो का? कारण आपलेच दात, आपलेच ओठ, आपलीच जीभ. तसं की तुम्हाला समाजाने त्रास दिला, तुम्हाला लोक काहीतरी वाईट साईड बोलली म्हणून तुम्ही त्यांच्याशी असं काहीतरी वैर धरणं हे योग्य नाही. ती आपलीच आहेत, आपलीच माणसं आहेत ती. अपमान केला, वाईट बोलले तरी सुद्धा ते आपलेच आहेत. आपल्याच दातांनी जीभ चावली म्हणून अरे अशी बत्तीशी तोडू नकोस. ते काही हितावह नाहीये, ते काही उपयोगी नाहीये. हे तुझं वागणं चूक आहे. त्यांचं वागणं चूक आहे का नाही हे बोलण्याचा आपल्याला काही संबंधच नाहीये. तू हे जे चिडून बसलायस, तू हे जे रुसून बसलायस, तू हे जे रागाने दार लावून घेतलंयस, हे तुझं चूक आहे. हे तू चुकतोयस. आणि मी तुला सांगू शकते कारण तू माझा दादा आहेस. आणि म्हणून ती त्यांना समजवायला गेलीये, ती समाजाला समजवायला गेलेली नाहीये. पृथ्वीवरती वस्त्र पसरणं शक्य होत नाही, आपले पाय भाजतायत म्हणून आपण आपल्या पायात चप्पल घालायची असते. हे थोडं जसं काही तिने त्याला सांगितलेलं आहे, की लोकांची तोंड धरणं आपल्याला शक्य नाहीये. आपण आपल्याला सुधारायचं असतं. आपण आपल्या कालच्यापेक्षा आज आपण किती प्रगती केली आहे हे महत्वाचं असतं. दादा, गोष्ट सोडून दे. त्यांचं त्यांच्यापाशी आणि आपलं आपल्यापाशी. अशा पद्धतीनं तिनं त्यांना मन मारुनी उन्मन करा. मनाची उन्नती केव्हा होते? जेव्हा मन मारलं. आता इथे मन मारणं याचा अर्थ की तुमच्या ह्या ज्या आता पुन्हा हे राग, चीड, द्वेष ह्याच्यावरती थोडासा संयम आणणं, ह्याला इथे मन मारणं असं म्हटलेलं आहे, की मन मारुनी उन्मन करा. जेव्हा हे मनावरती असा बहिणाबाईच्या इतक्या सुंदर कविता आहेत मनावरच्या, की मन
ओढाय ओढाय जसं पिकातलं ढोर असं म्हणतायत त्या, की सगळ्या गोष्टींनी मन चारी दिशांनी धावत असतं. ते कंट्रोलमध्ये मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. तसं इथे तिने सांगितलेलं आहे. मन मारुनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुमच्या मनावर कंट्रोल ठेवा आणि हे दार उघडून बाहेर या. आता हे दार फक्त झोपडीचं नाहीये, हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणत असताना ही ताटी, हा दरवाजा हा फक्त झोपडीचा दरवाजा नाहीये, हा ज्ञानाचा दरवाजा आहे. हा मनातल्या ह्या ज्या त्यांच्या मनामध्ये हे जे काही कलुषित सगळं वातावरण तयार झालेलं आहे, त्याचं दार उघडा, मनाचं दार उघडा आणि मनातनं हे सगळं बाहेर जाऊ द्या. आनंद बाहेर असतोच, पण आपण मनाचं दार उघडं करून दुःख बाहेर काढलं नाही, तर आनंद आत यायला जागा तरी मिळेल का त्याला? अशा अर्थाचं तिनं त्यांना इथे उपदेश केलेला आहे. शेवटाकडे जाते मी, कारण 9:16 झालेले दिसतायत मला. वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे जेव्हा सर्वसाधारण मुली स्वप्नाळू आयुष्य जगत असतात, आपल्या भावी सुखी संसाराची स्वप्न बघत असतात, त्या वयामध्ये म्हणजे 18व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1297 मध्ये एदलाबाद म्हणजे आत्ताचं मुक्ताईनगर इथे मुक्ताबाईनं समाधी घेतलेली आहे. आता त्याच्याबद्दल सुद्धा अनेक गूढ, तिनं बघा गुह्य, तिने आयुष्य पण गुह्य जगली आणि मरण सुद्धा गुह्यच पत्करलेलं आहे, की त्याच्याबद्दल सुद्धा नक्की काय झालं, की वीज आली, वीज कडाडली आणि ती मुक्ताबाईंना घेऊन गेली का नक्की काय झालं, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. पण नामदेवांनी 19 अभंगांमध्ये मुक्ताबाईचा समाधी सोहळा वर्णन केलाय, ज्याच्यामध्ये ते म्हणतात, कडाडली वीज निरांजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. गरजत गगन कडाडली वीज, स्वरूपी सहज मिळ येली. मावळला दीप ज्योत कोठे होती, सहज सामावली निरांजनी. होती ऐसी नाही झाली मुक्ताई, बघा पटकन गेलीये ती. होती ऐसी नाही झाली मुक्ताई, संत तया ठाई स्फुंदताती. सगळे संत स्फुंदून स्फुंदून रडतायत तिच्या जाण्यानंतर. आली गेली कैसी आम्हा कळले नाही, आली गेली कैसी आम्हा कळले नाही, कोठे मुक्ताई विसर्जिली. नक्की तिचं विसर्जन कुठे झालेलं आहे हे गूढच आहे खरंच. म्हणजे जसं आयुष्य 18च वर्षांचं का होईना, पण जसं आयुष्य मुक्ताबाई जगली तसंच मरण सुद्धा तिनं पत्करायला. आपल्याला माहिती आहे, चारही भावंडांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी आळंदीला घेतल्यानंतर सोपानदेवांनी सासवडला समाधी घेतली. मग मुक्ताईचं हे निधन असं किंवा निर्वाण असं झालेलं आहे. आणि त्यानंतर निवृत्तीनाथांनी सुद्धा समाधी घेतलेली आहे. म्हणजे एका अर्थानं बघा, परमेश्वराचे अवतारच ही चारही भावंड होती आणि म्हणूनच परमेश्वराचे अवतारच अशा पद्धतीनं आपला अवतार ह्या पृथ्वी तलावरचं आपलं कार्य संपवू शकतात. हे सुद्धा या चौघा जणांचा हा जो मृत्यू आहे, त्या मृत्यूतनं सुद्धा, त्या मृत्यूच्या कृतीतनं पण त्यांनी की आपण परमेश्वराचेच अवतार आहोत हे दाखवून दिलेलं आहे. मुक्ताई हा विषय मोठा आहे. मला त्याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं अजून कितीतरी अभंग मुक्ताईचे आहेत, पण आज वेळेअभावी ते घेता येत नाहीये. काही कथा आहेत की जसं चांगदेवांचा गर्वहरण करण्यासाठी तिने कुत्र्याच्या हाडानी 100 मृत व्यक्तींना जिवंत केलं. हाही एक प्रसंग मुक्ताबाईच्या जीवन चरित्रामध्ये दिसून येतो. पण आज इथे थांबूया. मला असं वाटतंय की माझ्या परीनं मला जेवढी मुक्ताई समजली तेवढी मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. वयाने लहान आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा. पुन्हा एकदा काही चुकीचं काही बोलले गेले असल्यास मला माफ करा. आणि मला इथे संधी दिली आज बोलायची, त्याबद्दल तुम्हा सगळ्या भगिनींचे, ह्या समूहाचे, आराधना समूहाचे आणि ऋता खापर्डे यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. धन्यवाद. खूप छान बोलल्या ताई, खूप छान. तुमचं ऐकत राहावंसं वाटलं. यानंतर सूत्र आपण रोहिणीताईंकडे सोपवू आभार प्रदर्शनाचे. त्यानंतर ध्यान होईल आणि त्यानंतर आपण ताईंशी संवाद साधू शकाल. रोहिणीताई. नमस्कार ताई. खूप अभ्यासपूर्ण विवेचन होतं आजचं. तुम्हाला वेळ कमी पडला खरंच हे आम्हाला जाणवलं. आणि आज अश्विन शुद्ध प्रतिपदा हा संत मुक्ताबाईंचा जन्मदिवस आणि आज अष्टमी नवमी या एकत्रित योगावर आपण सुंदर सहज वैराग्य, ज्ञान, चिंतन, बुद्धिमत्ता, स्वाभिमान, प्रेम अशा गुणांनी युक्त या आदिमायेचा आज आपण आम्हाला ऐकवलं. तिचं चरित्र थोडक्यात आपण सांगण्याचा खूप सुंदर प्रयत्न केला. सांगण्यासारखं आपल्याकडे खूप काही होतं, पण वेळेचा अभावी आपण ते आवर्त घेतलं. पण खूप सुंदर सांगितलं आणि हा आमच्यासाठी एक अमृतानुभव आहे असं मला वाटतं. ताई तुम्ही या आदिमायेचं चरित्राचं खूप सुंदर आणि खूप म्हणजे इतकं सांगण्यासारखं आहे की मला आता त्याच्याकडे शब्द नाही. खूप छान झालं आणि एका अर्थाने या आदिशक्तीचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असं मला वाटतं.
आपण आमच्या विनंतीला मान देऊन येथे आलात त्याबद्दल या समूहाच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायला मला आवडेल. आज माझा आवाज थोडा बसलेला आहे, सर्दी झाली. हा, पण हो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई. खूप सुंदर सांगितलं. खूप थँक्यू. आपण 10 मिनिटाचं ध्यान घेऊया आणि त्यानंतर तुम्ही ताईंशी संवाद साधू शकाल. आपल्या नेहमीच्या याच्याप्रमाणे चष्मा काढून ठेवा, पाय क्रॉस करा, बोटात बोट मिसळून मांडीवर ठेवून घ्या. डोळे अलगद बंद. श्वासावर या. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण शरीर शिथिल सोडून द्या. आज आपण मुक्ताबाईच्या चैतन्याशी एकरूप होऊया. तिला आठवूया, तिला बोलावूया. पूर्ण लक्ष श्वासावर. आपल्या गुरूंना प्रणाम करायचा आहे. आपल्या आई वडिलांना प्रणाम करायचा आहे. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. श्वासाची गती हळूहळू कमी होते. संथ चालणारा श्वास. श्वास आत येतो आहे, पॉझिटिव्ह शक्ती आत घेऊन येतोय. आनंद आतमध्ये घेऊन येतोय, शांती आतमध्ये घेऊन येतोय, सुख समाधान आत घेऊन येतोय. श्वास बाहेर जाताना आळस, कंटाळा, नकारात्मक भावना शरीराच्या बाहेर जातात. पूर्ण शांत. आज महागौरीचा दिवस. मुक्ताबाईला देखील आदिमाया म्हटलं जायचं. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर स्थिर करा. आपल्या शरीराच्या बाहेर ब्रह्मरंध्राच्या वर आणखीन 7 चक्र आहेत. या 7 चक्रांमधून पूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रावर आदळते. फील करा मास्टर. ब्रह्मरंध्रावर पूर्ण लक्ष केंद्रित. एखाद्या धबधब्याच्या खाली आपण बसावं तसं ब्रह्मरंध्रावर वाटतंय. ही ऊर्जा हळूहळू आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र, खाली अनाहत चक्र, पूर्ण शरीरात पसरत मूलाधाराकडे जाते. या ऊर्जेबरोबर आपल्याला प्रवास करायचा आहे.
हळूहळू खाली यायचंय. या ऊर्जेला साथ द्यायची. तुम्ही जिथे जिथे ही ऊर्जा पसरवाल तिथे तिथे ती पसरणार आहे. ओंकाराच्या स्पंदनाबरोबर ही ऊर्जा हळूहळू खालच्या दिशेने प्रवाहित होतीये. पूर्ण लक्ष स्पायनल कॉर्ड वर. साक्षी भावाने निरीक्षण. मणिपूर वर स्थिर व्हा. अग्नितत्व. आपली मुक्ताई देखील अग्नितत्वात विलीन झाली. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर. हळूहळू स्वादिष्ठानावर उतरायचंय. मूलाधाराकडे.
मूलाधारावर स्थिर. तिथे निर्माण होणारी स्पंदनं अनुभवायची आहेत. आपल्या संपूर्ण शरीर प्रकाशमय झालेलं आहे. ब्रह्मरंध्रातून आणलेली ऊर्जा पायांच्या बोटापर्यंत पसरली आहे. साक्षी भावानी बघण्याचा प्रयत्न. पूर्ण लक्ष मूलाधारावर. पृथ्वी तत्व, स्पंदनांकडे लक्ष. हळूहळू बाहेर पडायचं प्रयत्न. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास येतो आहे, श्वास जातोय. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू ध्यानातून बाहेर यायचंय. गुरूंना प्रणाम. ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. आई वडिलांना प्रणाम. ज्यांनी हा देह आपल्याला दिला आणि त्या आदिशक्तीला, मुक्ताईला साष्टांग दंड. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवूया. बोटांच्या फटीतून प्रकाश बघण्याचा प्रयत्न. आपल्याला सोसेल, झेपेल, प्रकाशाची सवय होईल तेव्हा हळूच डोळे उघडायचे आणि एका स्माइलचा पुढचे सूत्र आपण रोहिणी ताईंकडे सुपूर्त करूया. अनुयाताई नमस्कार. आपण आदिमाया मुक्ता रीतीने सांगितलं की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं आम्हाला ज्ञान प्राप्त होईल याबद्दल फार मस्त सांगितलं. शेवटी तर ताटी उघडा ज्ञानेश्वरा, इथे डोळ्यात पाणी आलं. पहिलं तर मीपणाची निवृत्ती, ज्ञान आणि सोपं व्हावं ते सोपान आणि मुक्ताई. त्यानंतर चिंतनामध्ये की तिचे अलौकिक बुद्धिमत्ता, स्वाभिमान, दडीवाळपणा, प्रेमळपणा. नंतर संत नामदेवांचा सात्विक अहंकार कसा तिने कच्चं मडकं भाजून दिलं तेही आपण खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. म्हणजे अखंड जयाचा शेजार
आणि कार्य अहंकार नाही केला. कल्पतरू तळवटी इच्छित असे गोष्टी असताना सुद्धा ती नरोटीच राहिली. घरी गाय आहे आणि ताक लोकांकडे मागायला जातो. असं फार सुंदर म्हणजे उदाहरण देऊन आपण आम्हाला त्यात गुंतवून टाकलं. त्यानंतर चांगदेव महाराजांचा अहंकार कसा आपण त्या म्हणजे नाहीसा केला. मुक्ताई कशी त्यांची गुरु झाली. अहम ब्रह्मास्मी. चांगदेव कोराची कोराच राहिला. जीवनयोग साधलेच नाही. मुक्तपणे मुक्त अशी योगी यांची मुक्ताई. हे पण आपण खूप छान सांगितलं. चिंतनाच्या पलीकडील अभंग एवढं विज्ञान भरलेलं आहे. तर त्यामध्ये श्वासाचं आणि बाकी सगळं जे आपण सांगितलं गुह्य म्हणजे गूढ आणि गुह्य गोष्टी आम्हाला सांगितल्या. आम्हाला वरवर माहित होतं. मुंगी उडाली आकाशी जे जे आपण अभंग सांगितले त्याचं एवढं आणि वरवरच आम्ही फक्त ऐकलं आणि म्हणत होतो. पण आपण बारकाईने सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आमची उत्सुकता आणि ज्ञान यामध्ये खूप भर पडली ताई. आपण खूप छान पद्धतीने कमी वेळात पण ज्ञान दिलं. खूप खूप आभार ताई. पुन्हा या. धन्यवाद, धन्यवाद. मनापासून आभार. खूप कळलं ताई आम्हाला गुह्य आणि गूढ गोष्टी. कारण या अभंग आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे फक्त म्हणायचं हे म्हणते ते म्हणते वर 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 चा अर्थ गूढ आणि गुह्य काहीच आम्हाला माहित नव्हता. पण आपला अभ्यास म्हणजे तुम्ही स्वतः इतका अभ्यास करून आपण आम्हासमोर तुम्ही प्रगट केलात म्हणजे की आम्हाला तो कळला म्हणजे आमच्या हृदयापर्यंत तो पोहोचला आपला जो अभ्यास आहे. त्याशिवाय नाही थँक्यू. पोहोचू शकत. खूप मुक्ताई आदी माया शक्ती आमच्यापर्यंत पोहोचली ताई. नमस्कार करते. थँक्यू. सुभेदार ताई बोला. थँक्यू. सुभेदार ताई बोला. नमस्कार अनुयाताई. नमस्कार. मुक्ताईचे चरित्र एक तर अत्यंत अलौकिक आणि ते तुम्ही अत्यंत ओघवत्या गोड आणि मोहवित्या भाषा शैलीत सांगितलं की ते खेळून टाकणारं होतं. तुम्ही कधी थांबूच नाही आणि आम्ही ऐकतच राहावं असं वाटणारं होतं. तुमच्यामुळे आम्हा सामान्यांना खरं तर खूप थोडी समजलेली होती. ती खूप ग्रेट आहे वगैरे सगळं 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 माहित होतं. पण तुमच्यामुळे मुक्ताईचे अलौकिक अजूनही आम्हाला कळलं. पण काय झालं एवढा मोठं तुम्ही इतकं छान सांगता मुक्ताईचं एवढं सुंदर आणि प्रचंड चरित्र आणि एवढ्या छोट्याशा वेळेत त्याच्यामुळे मधाचं बोट लावल्यासारखं झालेलं आहे. समाधान नाही झालेलं तर त्या मुक्ताईलाच मी विनंती करते की काहीतरी घडव आणि हा पुन्हा पुन्हा येऊन आम्हाला सांगू. नाही तर तुम्ही असं तरी करा तुमची सगळी माहिती तुम्हीच युट्यूबवर टाका आणि आम्ही युट्यूबवर तुम्हाला ऐकू सगळ्यांना ऐकवू अशी मी अच्छा. तुम्हाला विनंती करते. येत जावे सदा भेट द्या. धन्यवाद, धन्यवाद ताई. सुजाता ताई बोला. नमस्कार अनुयाताई. खूप सुंदर झालं आपलं व्याख्यान. धन्यवाद. मला जे तुम्ही ते सगळ्यात शेवटी जे सांगितलं अत्यंत गूढ साठीचे अभंग हे फक्त ज्ञानेश्वरांसाठीच नव्हते तर आम्हा सर्व लोकांसाठी आहेत असं मला प्रकर्षाने जाणवलं. आणि संत ज्ञानदेव सुद्धा म्हणजे कधीतरी असं त्यांनाही आमच्यासारखीच मनस्थिती त्यांची झाली लोकांच्या तापाने लोकांनी त्यांचा जे अपमान केला त्यांना दुःख दिलं. जशी आमची आम आदमीची जी स्थिती होते सर्वसामान्यांची तशीच ज्ञानदेवांची पण झाली. आणि त्यांना संत मुक्ताईंनी छोटी बहीण असूनही अतिशय म्हणजे मर्मावर बोट ठेवून त्यांना जे उपदेश केले जे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत तर ते खरं आम्ही प्रत्येकाने अभ्यासावे असेच आहेत. अगदी तुम्ही सांगत होता तेव्हा आम्हाला जाणवत होतं अरे मी पण अशी वागते असं बरोबर, होत होतं की ते आपल्यासाठीही उपदेश करणारे अभंग आहेत. बरोबर. छान आवडलं. इतरही सर्व आता अनुपमा त्यांनी बरंच सांगितलं तर मी परत त्याचा उच्चार करत नाही. खूप सुंदर. तुम्ही परत आणखी अभ्यास करा मुक्ताईंबद्दल आणि आम्हाला आणखी ज्ञान द्या. येऊन खूप खूप छान. धन्यवाद. 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 तिला त्या तिला ताई बोला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही इतकी छान माहिती दिलात आणि प्रत्येक नावाचा स्फोट केलात ना हे आम्हाला माहीतच नव्हतं आणि सगळ्या अभंगाचा पूर्ण विश्लेषण केलात. किती सुंदर. खूप. आणि तुम्ही बोलत होता ना ते इतकं भारावून गेले होते ना हे संपूच नाही असं वाटत होतं.
आणि धन्यवाद. ऐकतच राहावं, मन भलतीकडे जातच ना, मन भरकटणार आहे आपलं, पण मन कधी जातच नव्हते तुमचं प्रवचन चालू असताना. आणि मी धन्यवाद. इतकी भारावून गेले ना, खरंच मला सारखं तेच 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 ऐकावं असं. थोडीफार माहिती होती, पण इतकं स्पष्टीकरण अजिबात नव्हतं माहिती. आणि धन्यवाद खूप ताई. छान वाटलं, तुम्ही पुन्हा पुन्हा यावं हो, नक्की. असं वाटतंय सारखं. हा? नक्की, नक्की. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. शोभाताई बोला. प्रणाम माऊली. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. अशा ज्ञानदेवांना आदिशक्ती मुक्ताईने उपदेश केलाय. म्हणजे ज्यांचं ज्ञान खूप आघात आहे अशा चिमुकली मुक्ताईने ज्ञानदेवांना उपदेश केलाय की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. की तुमचं समाजांच्या व्यवहारामुळे की खूप मन कलुषित झालेलं आहे, तरी ते तुम्ही तुमची मनाची अवस्था अशी व्हायला नाही पाहिजे, ह्यासाठी त्यांनी ताटीचे अभंग लिहिले आहेत. तर ह्यासाठी खूप असं छान उदाहरणं देऊन त्यांनी ज्ञानदेवांना विनंती केलेली आहे. हे खूप भाव मनाला. खूप खूप धन्यवाद ताई, नेहमी येत जा. हो, थँक्यू. सुषमाताई बोला. हॅलो, नमस्कार ताई. तुम्ही नमस्कार. सुरुवातीला म्हटलं की तुमच्यापेक्षा लहान वयाने आहे, पण तुम्ही पण आम्हाला मुक्ताई सारखंच ज्ञान दिल्यासारखं वाटलंय आम्हाला आणि खूप छान मुक्ताईंमधले जे अलौकिक गुण तुम्ही सांगितले की स्मरणशक्ती, स्वाभिमान, आत्मसन्मान, लढिवाळपणा, प्रेमळपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, हे खूप छान सांगितलं तुम्ही. परत सुरुवातीलाच तुम्ही भक्ती मार्गातला बंधुभाव, कर्म मार्गातला सेवाभाव, योग मार्गातला सोहम भाव खूप छान सांगितलात. आम्हाला ते ज्ञान नव्हतं असं आम्ही प्रामाणिकपणे मान्य करतोय. ते आम्हाला उपदेश केला, कोराची कोरा राहील. कारण का आमच्यात सुद्धा अभिमान कधीतरी जागतो, काहीतरी चुकीचे वर्णन केला की कोराची कोरा राहिला. नंतर त्यांच्या पाळणा गीतात तुम्ही जे सांगितलं विज्ञान भरलेलं आहे, प्रेमळ भाव, आईनी कसं सांत्वनपर उपदेश केले ते पण खूप सुंदर सांगितलं. आणि तू शांत हो म्हणजे तेव्हा तुला अनाहत नाद ऐकू येईल, हे पण आम्हाला खूप मार्गदर्शक ठरणारं आहे वाक्य. तुम्ही शांत व्हा, कशा रीतीने ते विचारांनी वगैरे शांत व्हा, मग तो अनाहत नाद ऐकायला येईल. आणि नंतरचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन, 21,600 वेळाचे श्वासावर नियंत्रण करा, हे खूप लाख मोलांचं मार्गदर्शन तुमच्याकडनं आम्हाला मिळालं. मुक्ताईंचं जे मार्गदर्शन होतं ते तुमच्या मुखातून आमच्यापर्यंत पोहोचलं ताई. परत नक्की या आणि नक्की. आमचं मार्गदर्शन करा. खूप खूप धन्यवाद. आवडेल. धन्यवाद. राधिकाताई. हा हॅलो, नमस्कार. नमस्कार ताई. खूप छान सांगितलं अगदी. मला असं वाटतंय आता मी मुक्ताईचे अभंग वाचतात. खूपच छान. माझं कसं वाचलंय थोडं. धन्यवाद धन्यवाद ताई. खूप छान. काळजी घ्या. हा. धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचंय का? नमस्कार ताई. दीपाली ताईंनी हँड रेज केलाय. हा, नमस्कार ताई. आज असं नमस्कार. वाटलं साक्षात मुक्ताईच आपल्या मुखातून बोलतेय आणि खूप प्रबोधन झालं आपल्यापैकी प्रत्येकाचं. आणि जे काही तुम्ही सांगितलं अनाहत नादाबद्दल, श्वासोच्छवास आणि योगक्रियेने त्याच्यावर संयम आणणं, मनावर संयम आणणं, असं वाटलं कुठेतरी मुक्ताई आपल्याला सांगते की आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे. खूप छान पद्धतीने तुम्ही व्यक्त झालात ताई. खूप छान. थँक्यू. मनापासून आभार. मैत्रिणींनो, एक गुड न्यूज द्यायची आहे. रंजनाताई आपल्याकडे आल्या होत्या. त्यांच्या याला 1200 व्ह्यूज आहेत वा. आणि काल 48 तासात आपले 388 लोकांनी बघितलं आहे आणि त्याच्यात 18 ते 24 या वयोगटातल्या मुलांनी सगळ्यात जास्त बघितलंय. म्हणजे आपण आता
लहान मुलांपर्यंत देखील पोहोचतो आहे. जरी आपल्या ग्रुपमध्ये वृद्धांची संख्या जास्त असली तरी आपण आता या युट्यूबच्या माध्यमाने लहान मुलापर्यंत पोहोचतो आहे. ज्यांना याची आवश्यकता आहे ते कार्य आपल्याद्वारे थोड्या प्रमाणात का होईना सुरू झालं आहे. ही आपल्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. वा मस्त. ही गोष्ट. आणि आता आपण इथेच थांबूया. जय श्रीराम. जय मला श्रीराम. बोलायचं होतं 1 मिनिट. सगळ्या सख्यांचे मनापासून आभार मानते परत एकदा. मला 1 मिनिट बोलायचं होतं. बोला बोला. आम्ही आळंदीचे आहोत आणि अरे वा. मुक्ताबाई हे ते सगळं ऐकून थोडं माहिती आहे. मुक्ताबाईचं म्हणजे फक्त चांगदेव वाघावरनं आले, माऊली सगळी भिंत चालवत गेली, ही आदिमाया शक्ती. इतके वर्ष आम्ही मुक्ताबाईची केलं की मूर्ती बघायचं येते, पण आता तुमच्या काव्यरूपाने आम्ही तुमच्याकडे बघत जाऊ आणि तुमचं काव्य आम्ही आठवण्याचा प्रयत्न करू. फक्त ह्या काही काही गोष्टीच फक्त मुक्ताबाई चांगदेव त्या गोष्टी, पण तुमचा हा इतकं आणि पांढरा एक परत दाखवा, म्हणजे आम्हाला अजूनही माहिती आणि ज्ञान त्याच्यात जास्त होईल. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांना जय श्रीराम. जय श्रीराम.